तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण TCS तसेच IBPS पॅटर्नने विचारलेले क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत। थोडे बहुत असतील जे की संभाव्य असतील, मॅक्झिमम क्वेश्चन्स दोन्हीही पॅटर्नने विचारलेलेच या सुपर क्लासमध्ये असतील विद्यार्थ्यांनो। त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 1 सेकंद देऊन सर्वप्रथम आपल्याला या सुपर क्लासला लाईक करायचं आहे। लाईक कशासाठी करायचं आहे? तुम्ही जर या सुपर क्लासला लाईक करसाल तर तुमच्यातर्फे मोटिवेशन तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला प्राप्त होईल, मिळेल। त्या कारणास्तव लाईक लगेच करून घ्या। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल किंवा आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेले ते पण लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते। सबस्क्राइब केल्यावर आपल्या चॅनलवर जेव्हा कधी पुढचा सुपर क्लास अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला क्वेश्चन्स कव्हर करूया। प्रश्न आपल्या समोर असा दिसून येतो की इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग असतो? इंद्रधनुष्याच्या मध्यभागी विचारलेला आहे पिवळा, लाल, हिरवा किंवा निळा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 3 योग्य आहे। जो हिरवा रंग असतो तो इंद्रधनुष्याच्या मध्यभागी असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की असतो असे। तर कव्हर करूया दुसरा प्रश्न। श्रावणी परीक्षेसाठी जाईल आपल्याला काळ ओळखायचा आहे। श्रावणी परीक्षेसाठी जाईल म्हणजेच या ठिकाणी जी क्रिया आहे ती होणाऱ्या वेळेमध्ये घडणार आहे। तर या ठिकाणी कोणता काळ होऊ शकतो? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। भविष्यकाळ होईल काय? श्रावणी परीक्षेसाठी जाईल। तर घेऊया पुढचा प्रश्न आपण। तर तिसरा प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर दिसून येतो की प्रश्न असा आहे अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस विचारलेला आहे। हिंगोली, वाशिम, नांदेड किंवा परभणी। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। वाशिम हा जो जिल्हा आहे तो अकोला जिल्ह्याच्या कोणत्या तर दक्षिणेस स्थित असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथा दिसून येतो की कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? कृष्णा व कोयना या 2 नद्यांचा संगम पंढरपूर, नरसोबाची वारी, कराड किंवा नाशिक। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। कराड या ठिकाणी कृष्णा तसेच कोयना या 2 नद्यांचा संगम झालेला विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। तर 5वा प्रश्न कव्हर करूया। प्रश्न या ठिकाणी असा दिसून येतो की पुणे जिल्ह्यात एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ते विचारलेलं आहे। पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत विद्यार्थ्यांनो ते आपल्याला सांगायचं आहे। आणि ऑप्शनमध्ये आपल्या सर्वांना काय दिसून येते? 4, 5, 6 किंवा 7। तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे। 5 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहे कोणत्या तर पुणे जिल्ह्याला जुळलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात किंवा माहीत असाव्या की जुळलेले आहेत असे। प्रश्न 6वा क्रमांक असा दिसून येतो। प्रश्न 6व्या क्रमांकाचा तांबे आणि कथील यांच्या संमिश्रापासून खालीलपैकी किंवा कोणतेच पदार्थ हे पुढीलपैकी तयार होतं ते विचारलेलं आहे। तांबे आणि कथील यांच्या संमिश्रापासून। तर ऑप्शनमध्ये आहे चांदी, सोने, पितळ किंवा काश्य। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। काश्य हा जो पदार्थ आहे तांबे तसेच कथील या दोन्हीच्या संमिश्रापासून तयार होत असतो। प्रश्न 7व्या क्रमांकाचा न्यूमोनिया हा जो रोग आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? न्यूमोनिया रोग विचारलेला आहे कोणत्या प्रकारचा आहे? विषाणूजन्य, कवकजन्य, कृमीजन्य किंवा जीवाणूजन्य। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। जीवाणूजन्य कोणता तर न्यूमोनिया हा जो रोग आहे तो विद्यार्थ्यांना आपल्याला असलेला दिसून येतो। प्रश्न 8वा की घाटमाथा असे कोणत्या ठिकाणच्या सपाट जागेला म्हणतात? घाटमाथा कोणत्या ठिकाणच्या सपाट जागेला म्हणतात? इमारत, डोंगर, शिखर किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। डोंगर या ठिकाणातील सपाट जागेला काय म्हणतात तर घाटमाथा असे संबोधले जाते। प्रश्न 9व्या क्रमांकाचा की भावना खूप छान नृत्य करते या ठिकाणी भावना काय आहे ते विचारलेलं आहे। भावना खूप छान नृत्य करते तील भावना विचारलेला आहे। क्रियाविशेषण, कर्ता, विभक्ती किंवा वरीलपैकी नाही। तर भावना कृत्य करते, खूप छान डान्स करते यातील कर्ता कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। भावना जो आहे विद्यार्थ्यांनो तो या ठिकाणी कर्ता आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 10व्या क्रमांकाचा उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे। शब्द आहे उन्नती। अवनती, प्रगती,
विस्मृती किंवा विनाश. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. उन्नती या शब्दाचा शब्द अवनती असा एक विरुद्ध अर्थी असलेला आपल्या सर्वांना दिलेल्या पर्यायामध्ये दिसून येतो. प्रश्न 11वा की असहकार चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? असहकार चळवळीची सुरुवात विचारलेली आहे. 1919, 1921, 1922 किंवा 1920. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 1920 या वर्षी विद्यार्थ्यांनो असहकार चळवळीला ही सुरुवात झालेली होती किंवा करण्यात आलेली होती. प्रश्न 12वा ऑफनचा सिनॉनिमस आपल्याला ओळखायचा आहे. ऑफन शब्दाचा सिनॉनिमस शब्द कोणता आहे? अर्जंटली, प्रेझेंटली, प्रेझेंटली किंवा इन्स्टंटली किंवा फ्रिक्वेंटली. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. फ्रिक्वेंटली हा जो शब्द आहे ऑफन या शब्दाचा सिनॉनिमस असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 13वा की राहुल मुलगा आहे या वाक्यातील सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. राहुल मुलगा आहे वाक्यातील सामान्य नाव कोणतं आहे? राहुल, मुलगा, आहे किंवा चांगला. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. मुलगा हा जो आहे राहुल मुलगा आहे या वाक्यातील सामान्य नाम असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 14वा पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पठार स्थित आहे? पुणे जिल्ह्यात पठार स्थित दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे? सासवड, मांजरा, खानापूर किंवा मालेगाव. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सासवडचे पठार पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 15वा की चिंचोली थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण पुणे, बीड, ठाणे किंवा वर्धा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बीड या जिल्ह्यामध्ये चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर प्रश्न 16वा असा आहे की नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा थंड हवेचे ठिकाण आता या प्रश्नामध्ये विचारलेली आहे. हिंगोली, जालना, अकोला किंवा नांदेड. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. अकोला या जिल्ह्यामध्ये कोणते? नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 17वा अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात? अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला वलाटी, वल्वी, खलाटी किंवा वरीलपैकी नाही. तर अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील भागाला काय म्हणतात विद्यार्थ्यांनो? तर खलाटी असे संबोधले जात असते. लक्षात ठेवायचं आहे. तर कव्हर करूया 18वा प्रश्न. दक्षिण भारताची गंगा खालीलपैकी कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा, गंगा नदीस, झेलम नदीस, गोदावरी नदीस किंवा यमुना नदीस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य आहे. गोदावरी या नदीला जे आहे कोणत्या भागातील? तर दक्षिण भारताची गंगा अशी गोदावरी या नदीला संबोधले जात असते. कव्हर करूया आपण 19वा प्रश्न. छोटा नागपूर पठारातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? छोटा नागपूर पठारातील सर्वात उंच पारसनाथ, धूपगड, पंचमढी, महाबळेश्वर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पारसनाथ हे जे सर्वात उंच शिखर आहे तो छोटा नागपूर पठारामधील असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे असे. प्रश्न 20वा महात्मा फुले यांनी खालील कोणते पुस्तक 1873ला लिहिलेले आहे? दिलेल्या पर्यायापैकी सर्वच पुस्तक जे आहे विद्यार्थ्यांनो ते आपले महात्मा फुले यांचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काय थोडंसं चूक झाल्या कारणास्तव माफ करा या ठिकाणी पर्यायामध्ये. तर 1873मध्ये कोणते लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे कारण पर्याय चूक आहे. तर या ठिकाणी सर्व उत्तरच पाहून घेऊया. गुलामगिरी हे जे पुस्तक आहे महात्मा फुले यांनी 1873ला लिहिलेले दिसून येते. प्रश्न 21वा सिंधू संस्कृतीचे बंदर शहर कोणत्या शहराला म्हणतात? सिंधू संस्कृतीचे बंदर शहर लोथल, हडप्पा, सिंधू किंवा वरीलपैकी सर्वच. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लोथल शहराला सिंधू संस्कृतीचे बंदर शहर म्हणून ओळखले जात असते. प्रश्न 22वा की या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत जो, जी, जे हे खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या जाती आहेत? 3 विचारलेले आहेत. जो, जी, जे हे कोणत्या शब्दाच्या जाती आहेत? क्रियापद, नाम, विशेषण, सर्वनाम. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे. विशेषण शब्दाच्या जाती म्हणजेच जो, जी, जे हे तिन्ही असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 23वा असा आहे. 13व्या लोकसभेचा जो कालावधी आहे खालीलपैकी दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे?
13व्या लोकसभेचा कालावधी विचारलेला आहे. 1995 ते 2000, 1999 ते 2004, 1998 ते 2003 किंवा 2003 ते 2008. तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. 1999 ते 2004 हा जो कालावधी आहे 13व्या लोकसभेचा असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न, जो की आहे 24व्या क्रमांकाचा. भारतातील कोणत्या शहराला बँकेचे शहर म्हणतात? बँकेचे शहर कोणते आहे? भारतातील कोणत्या शहराला म्हणतात? बंगळूर, चेन्नई, विशाखापट्टणम किंवा हैदराबाद. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. बंगळुरूला जे आहे भारतातील बँकेचे शहर असे संबोधले जात असते. प्रश्न 25वा असा आहे की अति शहाणा त्याचा, आपल्याला या ठिकाणी म्हणी पूर्ण करायची आहे. या प्रश्नामध्ये अति शहाणा त्याचा डॅश डॅश आपल्याला ओळखायचा आहे की काय आहे. अति शहाणा त्याचा या ऑप्शनमध्ये आहे वासरू, बैल, गाय किंवा मेंढी. तर नॉर्मली सर्वांना उत्तर येतच असेल. अति शहाणा त्याचा काय असतो? तर बैल रिकामा ही एक करेक्ट म्हण या ठिकाणी आपण पूर्ण केलेली दिसून येते. प्रश्न 26वा की पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे? पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विचारलेला आहे. सर्वात पहिला बाळ गाडगीळ, कुसुमाग्रज किंवा बी खांडेकर किंवा गोविंद कुरूप. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. गोविंद कुरूप यांना जो आहे सर्वात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा देण्यात आलेला आहे किंवा मिळालेला होता. प्रश्न 27वा ज्ञानपीठ पुरस्कारात कोणत्या देवीची प्रतिमा दिली जात असते? प्रतिमा कोणत्या देवीची दिली जात असते ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये? वैष्णवी देवीची, अंबा देवीची, दुर्गा देवीची किंवा वांग देवीची. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वांग देवीची जी प्रतिमा आहे तर ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये ही प्रदान केली जाते किंवा दिली जात असते. प्रश्न 28वा की केगाव या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे? केगाव या ठिकाणी डाळिंब, द्राक्ष, आंबा किंवा सफरचंद. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. डाळिंब संशोधन केंद्र केगाव या ठिकाणी स्थित आहे. आता हे केगाव हे जे ठिकाण आहे कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे या जिल्ह्यामध्ये येते केगाव हे ठिकाण, ज्या ठिकाणी डाळिंब संशोधन केंद्र स्थित आहे. प्रश्न 29वा दिसून येतो की जागतिक नदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? जागतिक नदी दिवस 26 सप्टेंबर, 25 सप्टेंबर, 10 सप्टेंबर, 22 सप्टेंबर. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 26 सप्टेंबर या दिवशी जागतिक नदी दिन हा साजरा केला जात असतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा दिसून येतो की देशाचा चौथा नागरिक आपल्याला ओळखायचा आहे की कोण असतो? देशाचा चौथा नागरिक. तर ऑप्शनमध्ये आहे राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. देशाचा चौथा नागरिक राज्यपाल हा व्यक्ती असतो. पंतप्रधान कितवा असतो? तर पंतप्रधान देशाचा 3रा नागरिक असतो. राष्ट्रपती कितवा असतो? तर देशाचा 1ला नागरिक असतो. उपराष्ट्रपती कितवा असतो? तर देशाचा 2रा नागरिक म्हणून ओळखला जात असतो. आता विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासला 1 लाईक करण्याची वेळ आलेली आहे. 1 लाईक केल्याशिवाय या सुपर क्लासला सोडायचंच नाही. मनापासून रिक्वेस्ट आहे, लगेच करून घ्या. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब या चॅनलला लगेच करायचं आहे. सबस्क्राईब कशामुळे करायचं आहे? एकदम फ्री असते. कशामुळे करायचं आहे? तर जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करसाल तेव्हा जेव्हा कधी या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. तर मिळते कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.